अस्तरचा ब्लाऊज कसा जोडायचा। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत सांगणार आहे। पहिला आपण पाठीमागचा भाग जोडून घेऊया। पूर्ण गळ्याला व्यवस्थित टीप मारून घेऊया। अशा प्रकारे पूर्ण टीप मारून घ्यायची। नंतर ते शिल्लक कापड आहे ते आपण कट करून घेऊया। कापड पूर्णपणे कट केल्यानंतर थोडे थोडे आपण कट मारून घेऊया गळ्यासाठी, त्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येतं। अशा प्रकारे कट मारून घ्यायचे। ब्लाउज असा पलटी मारायचा। वरून त्याला एक दाबटीप द्यायची। आपण दाबटीप दिल्यानंतर गळ्याला छान असं फिनिशिंग येतं। तुम्ही बघू शकताय किती छान असा लुक येतोय आणि खूप सोप्या पद्धतीत आहे ही। अशा प्रकारे पूर्ण टीप देऊन घ्यायची। बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग आलेलं आहे ब्लाउजला। आता पूर्ण अस्तर आणि पिसाला पूर्ण टीप देऊन घ्यायची। अशा प्रकारे पूर्ण टीप देऊन घेऊया। कपड्याला असा कोठेही घोळ आला नाही पाहिजे। अशा प्रकारे पूर्ण ब्लाउजला टीप देऊन घ्यायची। नंतर जे शिल्लक कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कट करा। अस्तर आणि पीस एकदम व्यवस्थित जोडून घेतला की ब्लाउजला घोळ येत नाही आणि कस्टमरची पण कोणतीही तक्रार आपल्याकडे येत नाही। आता टक्स मारून घेऊ आपण। 4 इंचाचे टक्स मारायचे। दोन्ही बाजूने अशा प्रकारे टक्स मारून घेऊ। बघू शकता तुम्ही ब्लाउजला किती छान लुक आला आहे। आता आपण कमरपट्टी जोडणार आहोत। अस्तरच्या कापडाची कमरपट्टी जोडायची। ते कापड सुती असतं त्यामुळे ब्लाउजला लुक छान येतो। मध्ये एक चुनी काढायची, त्यामुळे पट्टी छान प्रकारे बसते। वरून दाबटीप देऊन घेऊ। आता आपण फोल्ड करून एक मोठी टीप देऊ। अशा प्रकारे मोठी टीप द्यायची। नंतर आपल्याला हात शिलाई करताना सोपं जातं। आता तुम्ही बघू शकता ब्लाउजचा पाठीमागचा गळा पूर्ण झालेला आहे आणि किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे। कुठेही चुनी नाही, काय नाही। आता आपण बाही जोडणार आहोत। बाहीला अस्तर कसं जोडायचं ते बघा। तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल।
अशा प्रकारे टीप देऊन घ्यायचं. नंतर जे पुढचं शिल्लक कापड आहे ते कट करून घ्यायचं. ते कट करून त्यालाही थोडे थोडे कट द्यायचे, त्यामुळे भाईला फुगा येत नाही आणि ते आपल्याला दाब टीप देताना सोपं जातं. आता पलटी करून घ्यायचं आणि वरून दाब टीप द्यायचे. अशा प्रकारे दाब टीप द्यायची. त्यानंतर पूर्ण बाहीचा अस्तर जोडून घ्यायचा. मोठी टीप दिली तरी चालेल, छोटी टीप दिली तरीही चालेल. किती छान असा बाहीला लुक येतो, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं, त्यामुळे शिवायला पण आपल्याला सोपं जातं. अशा प्रकारे आपण दुसरीही बाही त्याचप्रमाणे जोडून घेणार आहोत. समजत नसेल तरी व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघून घ्या. कसं असतं ना, काही वेळा आपण गडबडीने स्किप करतो आणि एखादा पॉइंट राहून जातो. स्किप केल्यानंतर व्हिडिओ समजत पण नाही आपल्याला. दुसऱ्याही बाहीला अशा प्रकारे दाब टीप देऊन घ्यायची. दुसऱ्याही बाहीचं शिल्लक कापड आपण असं कट करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला दोन्हीही बाही दावते. तुम्ही बघू शकता किती छान अशा बाही जोडून झालेल्या आहेत.